शिव आणि वसंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला अशोक आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. शिव आणि वसंत, तर अशोक आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. आपल्याला पाहायला मिळेल बॅटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि एक धाव धावफलकावरती आपण पाहू शकतो. 1 रन ऑन दी स्कोर कार्ड, एक धाव धावफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. दोन्ही आकड्यावरती ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत एक अव्वांतरची धाव आणि एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. यावेळी चांगला चेंडू होता, थोडेसे शफल झाले होते, फुलटॉस चेंडू करायचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अशा परिस्थितीमध्ये येत असताना हा टॉट बॉल, 2 धावा धावफलकावर. मृत्यू चेंडू पाहायला मिळतोय. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली आपल्याला पाहायला मिळतीये. 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. मिस्टॅम स्ट्रोक होता, कॅचची संधी आणि कॅच पकडली आहे. फलंदाज होतोय बाद, विकेटचा बदल लागतोय. पहिला झटका बॅटिंग करत असताना टीमला. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अफलातून होती. एक विकेट पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वाईट बॉल येतोय आणि वाईटच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा पाहायला मिळतात. एक विकेट देखील पडली आहे. पहिली ओव्हर चालू आहे आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त पाहायला मिळत आहेत, मात्र बॅट कट किंबहुना बॅटेच्या माध्यमातून धावा येत नाहीयेत. यावेळेस देखील आपण पाहू शकतो कॅचची संधी आणि कॅच होती कंप्लीट. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. मी म्हटलं होतं एक तर विकेट पडतायत किंबहुना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आलेला आपण पाहिला आणि धावसंख्या धावफलकावरती 5, 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही टीमच्या 12th मॅनने आमच्याशी संपर्क साधायचे, या गोष्टीची आपण नोंद करून घ्या. संचित आपल्याला पाहायला मिळतील. संचित आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि इथे आपण पाहतोय अजून एका विकेटचं पतन लागतोय. तिसरा धक्का 5 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. डाऊन दी बॉल अशोक येत आहेत. मिडॉन मध्ये फिल्डिंग चांगली होतीये. थ्रो झाला होता नॉन स्ट्रायकर एंड वरती, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतात. एक धाव कंप्लीट. चांगला चेंडू हा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकंदरीत पाहायला गेलं तर 6 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेमध्ये कुठला संघ इथून विजयी होईल, कुठल्या संघाला इथून बॅकफुट वरती जावं लागेल हे पाहणं महत्वाचं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 6 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरमध्ये. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफला गेला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला ब्रश होऊन चेंडू मिड ऑफला उलकावणी देत असताना लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला, मात्र तोपर्यंत कंप्लीट केली गेली सिंगल. 7 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधील. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र चेंडू पायाला ब्रश होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये येतोय डॉट बॉल. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती.
गोलंदाजचं नाव महेश आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांची समाप्ती, फक्त आणि फक्त 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथून मात्र चांगली कामगिरी आता होणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती वाढलेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. इथे कॅचची संधी आणि अजून एका विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती. जणू काही क्रिकेटचा स्कोर नाही तर फुटबॉलचा स्कोर आहे की काय, असा प्रश्नचिन्ह जे मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला आपण चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. टप्पा पडल्यावरती वळण घेतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाने टप्पा पडूनच दिला नाही पाहिजे. मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील विकेटचं पतन होतोय. 5वा झटका. मी आता तो तर होच बोलल. कोणाला जर भूक लागली असेल त्याच्यासमोर तुम्ही पंचपक्वान ठेवले तर तो ते खाणारच आहे. इथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 9 धावा आहेत, सॉरी 8 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांचा बाजवेकी समाप्त. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. आतापर्यंत कुठली मॅच एकतर्फी झाली नाही. कदाचित ही मॅच एकतर्फी होईल असं वाटायला लागलंय, अजूनही सांगता येत नाही. गणेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा आहेत धावफलकावरती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रायकर एंडवरती अंकित आपण पाहतोय 8 धावा आहेत, फक्त आणि फक्त 8 धावा सध्याच्या स्थितीला. इथे कॅचची संधी, अजून एका विकेटचं पतन. 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 8 धावा धावफलकावरती. थोडस रिकन्सिलेशन असेल. नो +1. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड करूया. 10 धावा आहेत धावफलकावरती. नॉन स्ट्रायकर एंड वरतून अंकित सांगतोय पळ, मात्र अमित म्हणतायत नाही, मला 4-5 बॉल खेळू दे. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल धाव समोरचा संघ देखील देईल, म्हणेल सिंगल पळा डबल पळा, हरकत नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे एकंदरीत 3 चेंडू झाले. 3 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आहे. 11 धावा फक्त धावफलकावरती. संघर्ष पाहायला मिळतोय. पॅटची कडा लागतीये. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांच्या माध्यमातून नॉट आउट असं कॉल करण्यात येतोय. 2 चेंडूंसाठी शिल्लक. 11 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. नो बॉल. नो +1. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 13 धावा आहेत धावफलकावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सिंगल होतीये. एका चेंडूचं काही शिल्लक. 1 टू गो, कारण 14 धावा धावफलकावरती. एका चेंडूचं काही शिल्लक. नो बॉल. 15 धावा आहेत धावफलकावरती. एकतर्फी मॅच आतापर्यंत तरी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आता या चेंडूवरती जर विकेट पडली असती, नो +2, एकंदरीत 3 धावा आहेत.
इथे जर विकेट पडली असती तर इनिंग देखील कंप्लीट झाली असती. मात्र एक चेंडू अजूनही टाकायला लागेल. ही ओव्हर थोडीशी मोठी होत असताना पाहायला मिळतीये. ओव्हर टाइम करत असताना गोलंदाज आपण पाहतोय गणेश. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फलंदाज होतोय बाद. 19 धावा धावफलकावरती 20 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात येतोय. विनंती असेल सन्माननीय राजू बाबा आणि त्यांच्या सोबतीला ब्रॅन बाई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित शुभ सन्मान जो मात्र मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हटलं जातं आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं की माणूस पैसे कशासाठी कमवतो तर ते सुखासाठी. आणि सुख कशामध्ये? फक्त आणि फक्त गाडी घेण्यामध्ये तर नाही. त्या गाडीमध्ये आपली माणसं असली पाहिजेत त्याला म्हटलं जातं सुख. फक्त घर घेण्यामध्ये सुख आहे तर नाही. त्या घरामध्ये आपली माणसं असतील तर त्याला म्हटलं जातं सुख. फक्त आणि फक्त स्पर्धा ठेवून फायदा नाहीये. त्या स्पर्धेमध्ये आपली माणसं आली तर मात्र त्या स्पर्धेला चार चांद लागतात. आणि भारत शेठ सोनवणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. भावी नगरसेवक म्हणून त्यांची देखील ख्याती असं म्हणायला हरकत नाहीये. येत्या काळामध्ये मी म्हणेल विकासांचे महामेरू म्हणून ते नक्की होतील यात काही शंकाच नाहीये. कारण म्हटलं जातं माणूस प्रगती करतो त्याचे हात गगनाला भिडतात मात्र पाय जमिनीवरती असतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे भारत शेठ सोनवणे जे की कार्याध्यक्ष आहेत RPIचे कल्याण डोंबिवलीमधील. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित शुभ सन्मान जे मात्र करण्यात येतो. यावेळेस मॅचच्या माध्यमातून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट जगतामधील सर्वात बेफटका 6 धाव्यांसाठी आलेला हा षटकार. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. तर पाहायला गेलं तर देवेंद्रजी डॉक्टर देवेंद्रजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करतायत. त्यांच्यावरती देखील खूप सारा दारमदार असतो. कारण कुठल्याही प्रकारे कोणाला आजार झाला तर तेच बरे करतात. आणि मला देखील माहिती आहे डॉक्टरांचं किती महत्त्व आहे. कारण मी देखील हॉस्पिटल लाईनमध्येच आहे. आणि त्यामुळे एक डॉक्टर किती महत्त्वाचा आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या भावकीमध्ये किंबहुना आपल्या एरियामध्ये हे मला कळतं आहे. आणि देवेंद्रजी आपल्याला पाहायला मिळत आहेत पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. 9 धावा धावफलकावरती 9 रन 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. इथे देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. 18 चेंडू 9 धावा असं समीकरण पाहायला मिळतं विजयासाठी. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. अमित आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. इथे स्ट्रोक अफलातून बॉल सीमारेषा पलीकडे आलेला षटकार मॅचच्या बॅटमधून
6 धावा आपल्याला पाहायला मिळाला मॅचच्या बॅट मधून आल्या. कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेस कॅच सुटली त्या वेळेस इतिहास घडलाय. अगदी रोहित शर्माची कॅच सुटली, 264 धावा त्याने बनवल्या, इतिहास बनला होता. इथे पुन्हा एकदा कॅच सुटली आहे. ब्रेन लाराची कॅच जी मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुटली होती, त्यांनी 500 धावा बनवल्या होत्या, इतिहास बनलं होतं. वर्ल्ड कप मध्ये देखील आपण अनेकदा पाहिलंय. आणि आवर्जून उल्लेख करेल जे मात्र अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती वर्ल्ड कप 2023 आणि त्यामध्ये 200 धावा मॅक्सवेलच्या कॅच सुटली होती, इतिहास बनवला होता. इथे पाहायला गेलं तर मॅच विजयी होत असताना पाहायला मिळतोय संघ. हरिओम साई ग्रुप आणि RD11 दोन्ही टीम्स लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. विनंती असेल RD11 आणि हरिओम 11 दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. विनंती असेल सन्माननीय RPIचे कार्याध्यक्ष सन्माननीय भारत शेठ सोनवणे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं. एक दमदार असलेलं व्यक्तिमत्व, आपलं आपलंसं असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे RPIचे कार्याध्यक्ष